भिवंडी पश्चिम में 18 करोड़ रुपए की लागत से शुरू हुआ विकास का काम। तस्वीर भिवंडी के माडा कॉलोनी की है, जहां आपको बता दें कि रोड की खस्ता हालात को ध्यान में रखते हुए विधायक महेश चौगले पिछले अपने कई क्षेत्रों में सीसी रोड के काम को मंजूरी दिलाकर काम की शुरुआत भी कर दी। तो वहीं पर आप तस्वीर में देख सकते हैं कि भिवंडी के माडा कॉलोनी के चौक के करीब में आरसीसी रोड का हिंदू रीति रिवाज के साथ में भूमि पूजन किया गया स्थानीय नगर सेवकों की उपस्थिति में। विशेष तौर पर आपको बता दें कि 18 करोड़ रुपए की निधि से इस आरसीसी रोड को मंजूरी मिली है। स्थानिकों में खुशी की लहर देखने को मिली, क्योंकि स्थानिकों का मानना यह है कि पिछले कई सालों से यहाँ पर रोड की खस्ता हालात थे, जिसके कारण यहाँ पर बाढ़ जैसे मंजर, रोड के खस्ता हालात होने के कारण ट्रैफिक की समस्या और सड़क दुर्घटनाएं भी हुआ करते थे। लेकिन आपको बता दें कि विधायक महेश चौगले के अथक प्रयास से 18 करोड़ रुपए की निधि से आज यहाँ पर विकास के काम को हरी झंडी देकर हिंदी रीति रिवाज के साथ में भूमि पूजन किया गया। जहाँ तस्वीर में आप देख सकते हैं कि भाजपा के जिला अध्यक्ष वहाँ पर मौजूद थे, हर्षल पाटिल, कृष्णा गाजंगी, नाना झलके, दत्तू पोलेकर और साथ ही साथ पूर्व उप महापौर इमरान वली मोहम्मद खान वहाँ पर दिखाई दिए। सभी लोगों ने विधायक महेश चौगले का स्वागत सम्मान किया। वहीं पर विधायक महेश चौगले हर बार की तरह इस बार भी विकास के दृष्टिकोण से क्या कहा हम आपको जरूर सुनाएंगे, लेकिन आपको बता दें कि वहीं पर कोमलपाड़ा संगमपाड़ा के रहवासी पिछले कई सालों से पीने की पानी की तकलीफों से जूझ रहे थे। इस बीच आपको बता दें कि विधायक महेश चौगले ने इनके पानी की समस्याओं का भी समाधान किया, जिसको लेकर स्थानिकों ने विधायक महेश चौगले का भव्य स्वागत सम्मान किया और अपने वक्तव्य में अब की बार फिर से महेश चौगले विधायक बनेंगे इस तरह का आशीर्वाद देकर जनता ने विधायक महेश चौगले का आभार प्रकट किया। और क्या कहा, आइए देखते हैं। आज इथे बघितलं तर आज आपण मोठ्या प्रमाणात इथे पाण्याची समस्या आहे। गेले किती वर्ष पाण्याची टाकी बनवलेली आहे, पण ती चालू नव्हती। ज्या वेळेस पाण्याची टाकी चालू झाली तेव्हा महेश चौगले साहेब, कपिल पाटील साहेब, हर्षल पाटील साहेब सर्व कार्यकर्ते होते। आपण त्यावेळेस ती टाकी चालू केलेली, पण त्या टाकी चालू केल्यामुळे पाण्याचं प्रेशर कमी असल्यामुळे पाणी कमी येतोय। पण आज आपण रस्त्याचं आज ओपनिंग केलं असता महेश चौगले साहेबांनी, आमदारांनी आज इथं पाण्याची मोठी लाईन टाकून दिलेली आहे, 1 इंची लाईन, म्हणून त्यांचं अभिनंदन करतोय की आज इथं पाण्याची समस्या फार मोठी होती आणि त्यांनी आज सोडवलेली आहे। म्हणून असे अनेक अजून प्रश्न आपले आहेत, ड्रेनेजची लाईनचं आहे, लाईटचं आहे, असे अनेक प्रश्न आहेत। ते महेश चौगले साहेबांना तुम्ही पुन्हा एकदा निवडून द्या, या सगळ्या समस्या तुमच्या दूर होतील आणि आम्ही जो शब्द देतो ते करून दाखवतो। आम्ही असे कोण हे करत नाही, वाऱ्यावर बोलत नाही, पण जे बोलतो ते करतो। आणि आज आपण बघितलं तर त्यांचे जेवढं बोलू तेवढं कमी आहे। भिवंडीत ते सर्व सिमेंट पाटीचे रस्ते बनवत आहेत, ते आपल्याला शाळेचे आज स्टँड बनवून दिलेले आहेत, आपल्या कोंबडपाड्यात कोलीकर चौकात बनवून दिलेले, असे अनेक त्यांनी बोलू तेवढं कमी आहे। पण आज पाऊस पडतोय म्हणून आम्ही जास्त बोलत नाही। आज त्यांनी आलेत, हर्षल पाटील, कृष्णा गांजेंगी, महेश चौगले साहेब, आमदार राजू गांजेंगी, आज इथे सर्व कार्यकर्ते आलेले आहेत, म्हणून तुमच्या सर्वांचा आभार मानतो। समस्या नगरसेवक आम्हीच आहोत, मीच होतो या वार्डामध्ये, पण मला काहीच करून दिलं नाही। आज पण आहोत, त्या पॅनलमध्ये आहोत, म्हणून मी सोडलेलं आहे आणि यांच्या मागे लागलेलो आहे आणि आज आम्ही यांच्याबरोबर आहोत। आज भिवंडी आणि कोंबडपाड्यासाठी एक चांगला दिवस उगवलेला आहे। बरेच वर्षातून जो रोडचा प्रलंबित होता तो बाकी सर्व रोड महेश चौगले यांच्या माध्यमातून पूर्ण झाले, कॉन्क्रीट रोड झाले आणि एकदम चांगल्या पद्धतीने कॉन्क्रीट रोड झालेले आणि त्याचा वापर आम्ही स्वतः करतो। आम्ही स्वतः या एरियात 1 नंबर प्रभागामध्ये राहतो। तर हा एक रोड तो राहिलेला होता, तो रोडचा पण आज शुभारंभ झाला। येणाऱ्या काळात काही 4-5 महिन्यातच हा रोड पण कॉन्क्रीटकरण होईल आणि महेश चौगले यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये जे जे कामं केलेले आहेत ते भिवंडी पश्चिमसाठी फार मोठा योगदान आहे। याच्या आधी कुठलाही कॉन्क्रीट रोड भिवंडीमध्ये आणलेला नव्हता, कोणी केलेला नव्हता, पण बीजेपी सरकार मार्फत, महेश चौगलेच्या मार्फत, खासदारच्या मार्फत आपल्या भिवंडीमध्ये कॉन्क्रीट रोडचा रस्त्याचा काम आणलं आणि झालंय। पण 52 रोडचं काम भिवंडीमध्ये त्यांच्या मार्फत आणलेलं आहे आणि ते काही प्रमाणात पूर्णपणे जवळजवळ झालेले आहेत। मी महेश चौगले यांना फार खूप अभिनंदन करतो की त्यांनी जे भिवंडी पश्चिमसाठी कामं केले, त्यांचा योगदान फार मोठा खूप चांगला आहे आणि याच्या पुढे पण भविष्यात ते
पुन्हा एकदा आमदार व्हावा हे मी त्यांना तिसऱ्यांदा आमदार व्हा हे भगवान चरणी प्रार्थना करतो आणि गावदेवीला पण प्रार्थना करतो। आणि आम्ही सर्व पूर्ण 1 नंबर प्रभागाचे आम्ही सर्व रहिवासी त्यांच्याबरोबर खंबीरपणे उभा आहे आणि मला असं वाटतं की भिवंडी पश्चिमचे जास्तीत जास्त लोक त्यांच्याबरोबर आहेत आणि ते एकदा पुन्हा तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येतील। बघा, खड्डेमुक्त भिवंडी जर किती करायची असेल तर महेश चौगुलेशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महेश चौगुलेंना आपण पुन्हा तिसऱ्यांदा निवडून देऊ, त्यांची हॅट्रिक साधली जाईल आणि मला वाटतं हॅट्रिक साधणारे हे पहिलेच आमदार आपले असतील। अतिशय तडफदार आणि कार्याची आवड असलेले, नागरिकांसाठी, मित्रमंडळींसाठी, सर्व समाजांसाठी तत्परतेने धाव घेणारे असे आमचे आमदार आहेत। आज या ठिकाणी कोंबडपाड्यामध्ये म्हणजे वरच्या पाड्यामध्ये जे पाण्याची समस्या होती त्याचं निराकरण होण्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। मी सर्व कोंबडपाडा रहिवाशांच्या वतीने आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो आहे आणि जसं या ठिकाणी RCC रस्त्याचं काम चालू झालेलं आहे तसंच भिवंडी आपल्या नेतृत्वाखाली खड्डेमुक्त व्हावी अशी मी मनवून माझी इच्छा व्यक्त करतो आणि आई गावदेवीला प्रार्थना करतो की आमच्या महेश चौगुले साहेबांना पुन्हा यश दे आणि त्यांना हॅट्रिक साधून दे आणि त्यांच्या हातून अशीच जनतेची सेवा दिवसेंदिवस होऊन दे। माझ्या आज या ओपनिंगला सगळे उपस्थित दत्तूभाऊ झाले, नाना झळके झाले आहेत, कृष्णा गाजंगी, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, हे स्थानिक इथूनचे समस्त ग्रामस्थ सगळे कोंबडपाड्याचे वस्तीचे सगळे माझे माता भगिनी बंधू। एक कसा आहे हा विषय, तुम्ही बोलता थूकपट्टी लावण्यात आले, तुम्ही एक आम्हाला विचारता थूकपट्टी लावण्यात येत, हे वर्षानुवर्ष जे थूकपट्टी लावत होते त्यांना पण एक विचारा, हा टेंडर थूकपट्टी लावण्याचा कोणाचा आहे वर्षाचा हे पण माहिती काढा। तोच माणूस थूकपट्टी लावतो, तोच माणूस हे करतो, तोच माणूस पैसे कमवतो, हे धंदा करतात। वरच्या खुर्चीवर पण तुम्ही बसणार, खालच्या खुर्चीचे जे पण आहे ते मलाई जे उरलेलं दूध ते पण तुम्ही सोडणार नाही, म्हणजे ताक पण सोडणार नाही। मलाई तर खालच, ताक पण सोडणार नाही। ते कामं पण कोणाचे टेंडर आहेत, कोण वार्षिक टेंडर घेतो, माती भराचं, खड्ड्या भराचं, ते हे करतात, खड्ड्या भरताना माती भरतात आणि त्याच्यात पण त्यांचा काय कुठं पडलेली, कुठून उचलायची तिकडे भरायची, महापालिकेकडनं पैसे घ्यायचे, हा एक धंदा आहे। ठेकेदारांचं पूर्ण तुम्ही करा ना, मी आज नाव नाही घेतला, पुढच्या काळात मी नाव घेऊन आणि मी हे नाही हे करत, नाव घेऊन सगळे उत्तर देईन, पण एक तुम्ही बोलता तुम्ही काढा आणि तुम्ही फार प्लास करा ना। आज पत्रकार बंधूंना मी विनंती करतो, तुम्ही काढा, खरा माणूस कोण आहे, खोटा माणूस कोण आहे याची माहिती घ्या। आणि मी बोलतो गेल्या वेळी जे माझे आज 10 वर्ष पूर्ण होता, गेल्या 5 वेळी 52 रस्ते मी पास करून आणले सगळीकडचे, त्यातले त्यावेळेसच 12 रस्ते झालेले, म्हणजे त्यावेळेस म्हणजे 12 रस्ते पूर्ण केलेले। आत्ता ते उर्वरित रस्ते होते, म्हणजे एक 50% त्यावेळेस झाले, आता 30%, आता अजून आपण रोड केले, म्हणजे आता रोड कुठला गेला, एक धामणकर नाक्याचा रोडचं काम चालू आहे, एक धोबी तलावपासून तर तिथे पुढे स्टेडियमचं पूर्ण एक त्याचा परिसर चालू आहे, एक मेट्रो हॉटेल आपला दांगे हॉस्पिटलपासून तर दर्गा दिवाणशापर्यंत तो एक रोड घेतला आपण आणि हा एक मेट्रोचा रोड 18 करोडचा हा एक घेतला, म्हणजे चांगला मोठा पण एक 100-1 करोडपर्यंत आपण पैसे आणले का ते आपल्या रोडसाठी। कारण का हे जे भ्रष्टाचारी आहेत, जे माती टाकून खड्डा हे टेंडर घेणारे, हे करणारे, ज्यांना पण वर्ष ते काय त्यांना ते सोडायचं नाही, अशा लोकांना हे पोट दुखते। कारण का हे चांगलं रस्ते बनले तर यांचे रोजीरोटी आहे ती निघून जाणार आहे, म्हणून हे धंदे करतात। म्हणून ते आज त्यांना लोकांना सांगत होते, काहीतरी व्हिडिओ काढून त्यांचे चमचे व्हिडिओ काढत होते, हा ओपनिंग झालं, हे झालं, अरे झालं ना ओपनिंग, त्यावेळेस ते काम आलं, ते काम आल्यावर आम्ही ओपनिंग केली का आम्ही काम आणतो, त्यावेळेस वेळ नव्हती का, आम्ही लोकांना सांगायचं होतं का, कारण पाटील साहेबांना आम्हाला निवडून द्यायचं होतं, तेव्हा लोकांना सांगायचं होतं का आम्हाला हे आम्ही कामं केल्यात, म्हणून ती आमची कामं ही आहेत आणि आज त्या कामाची आपण मागे करून पूर्ण वर्क ऑर्डर आणि काम उद्यापासून सुरुवात होणार आहे, त्यासाठी इथे आलो आणि लोकांशी आम्ही समस्या जाणून घेतली आणि काम उद्यापासून सुरुवात होईल। आणि एक बोलतो खड्ड्याचं, मी गेल्या वेळी आत्ता परवाच्या दिवशी गेलो आयुक्तांना हे केलं, कारण का हे खड्डा कचरा हे महापालिकेचं काम, महापालिका आयुक्तांकडे गेलो, आयुक्तांना सांगितलं आणि पर्सनल माझ्या 2 RMC गाड्या आणल्या आणि त्या गाड्या मी तिथे अंजूरपाडे परिस टाकल्या, रात्री 2 वाजता ते फेवर ब्लॅक होते ते तिथे आणून पडलेले ते लावून घेतले, कारण ट्रॉफिक थांबवली, तर हे काम आहे आपण हे करतोय। आणि मी बोलतो येणाऱ्या काळात बाकीचे जे रोड 20% उरलेले आहेत ते पण पूर्ण होतील, हा मला माझ्यावर विश्वास आहे, माझ्या पार्टीवर विश्वास आहे, कारण का माझ्या पार्टीने मला चांगला एक फंड दिला,
आणि त्यामुळे मी हे काम करू शकलो. कारण का आपण बघायला गेलो तर मी इथून यावेळेस 3 ब्रिज पास केले. एक हा वंजरपट्टीचा केला, एक खोणीचा केला आणि खाडीपारचा एक ब्रिज केला. 2 ब्रिज आत्ता पण ते या टेंडरवर आहेत. ते टेंडर झालेलं आहे, त्यांना वर्क ऑर्डर भेटणार आहे. एक खाडीपारतून, एक जावेद दळवीच्या तिकडे आणि एक काटाईपासून एक कारोलीपर्यंत, म्हणजे आपली जी ट्रॉफिक येते तिथूनची ती डायरेक्ट जाईल अंजूर फाट्याला. असे आपण रोड 5 ब्रिज पास म्हणजे करून ठेवल्यात. 3 झाल्यात, 2चं काम चालू. म्हणजे एक चांगलं काम आपल्या माध्यमातून होते. त्याच्यात काय लोक काय बोलतात त्याला माहिती नाही. जनता माझ्याबरोबर खुश आहे, जनता माझ्याबरोबर आहे आणि जनताला माझ्याशी काही त्रास नाही. यांना काही लोकांना पोटात दुखत असेल तर ते आपण बघू, त्यांचं पोटातलं काय गोळी द्यायची कुठे आणि हे बोलतो. आणि काही लोक, मी तुम्हाला पूर्ण सांगतो, काही लोक वर्षानुवर्ष 20-25 वर्ष राज्य केला पण कुठल्या गरीबाला कधी फोन नाही केला, त्याचं कधी तोंड नाही बघितलं. आज तेच लोक त्यांच्या 4-4, 5-5 वेळा फोन करतात आणि त्यांची मागची बघायची प्रयत्न करतात. म्हणजे एवढी परिस्थिती खराब आले का त्यांना ते एवढे आले. म्हणजे असंच राहावं आणि अशाच लोकांसाठी धावावं. आणि लोकांना ना हे 20 वर्षात हे इलेक्शन झाल्यावर विसरू नका, त्यांना परत फोन करा, त्यांची आठवण करा, का त्यांना वाटेल का त्यांच्यावर तेव्हा ते तुमच्या मागे राहतील. असे तुम्ही फोन करून, एक दिवसात फोन करून, लोक काय एवढी पागल नाहीत का या माणसाने मला 20 वर्ष कधी कॉन्टॅक्ट नाही केला, आम्ही गेलो तर आम्हाला कधी इज्जत नाही दिली, असा माणूस आज आम्हाला फोन करतो. म्हणजे आज त्याला गरज आहे तर तू काय बोलतो ना अजय, तर त्यावेळेस तू त्यांना उपयोगी करतो. कोण तुला उपयोगी येणार नाही, तू येऊन तर बघ, तेव्हा तुला माहिती पडेल. कामानिमित्त जनतेला काय आवाहन करणार? कारण काम जे आहे ते योग्य पद्धतीनं होणं आणि निष्कृष्ट न होणं हा आपला उद्देश असला पाहिजे. त्यामुळे जनतेला काय आवाहन? कारण जनता हे सर्व पाहते आणि त्यांच्या समोरही कामं होतात. जनतेला काय आवाहन करेल, त्यांनी कशा पद्धतीने काम करून घेतलं पाहिजे? जनतेला एवढंच आवाहन करीन का काम थोडी कामं थोडं येतात, एकदा सगळी कामं येत नाही. आणि आरामाला का होतं, आता हे काम येईल पण हे काम तुम्हाला 2-3 महिने तुम्हाला त्रास होईल, पण 2-3 महिन्यानंतर ते 10-20 वर्ष तुम्हाला ह्या रोडची त्रास नाही होणार. तर माझी एक विनंती आहे का 2-3 महिने जो त्रास होईल, एक माझ्यासाठी सगळ्यांसाठी एक सण करावा आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सगळ्यांना म्हणजे सहकार्य करावं का ते काम एकदम चांगलं व्हावं. आणि तुम्ही सहकार्य, एवढंच माझी जनतेला विनंती आहे.